तर नमस्कार मित्रांनो. आणि आज आहे शनिवार, तर आम्ही कॉलेजला काय गेलो नाही, कारण आम्हाला जायचं होतं खेळायला. तर खेळायला सर्वजण जमले होते आणि खाली गाडीसाठी आम्ही उभे होतो. तर खेळायला तर आम्ही नुसते उत्सुकच असतो. तर आम्हाला गाडी भेटली आणि आम्ही आलो मैदानाकडे. तर मैदानावरती कोणाची तरी मॅच सुरू होती. तर मित्रांनो, आजची मॅच लाईव्ह राहणार आहे यूट्यूबवर. नशीबच तर खेळ आमचा आपल्या टॉस बाजूने झाला आणि लागल्यानंतर आम्ही टॉस जिंकलो. प्रथम क्षेत्ररक्षण तर आम्ही स्वीकारलंय. फिल्डिंग घेतली पहिली. अर्थातच तर गोलंदाजावर फिल्डिंगसाठी ती सर्वजण गेले, फिल्डिंग सेट केली आणि पहिला बॉल सुंदर टाकला. यावेळेला बॉलिंग काय तर एक घडतंय नंबर होत पाहूया. होती. विकेट किपर कडनं थोडस मिस पाहायला मिळतंय. पंचांकडनं तर बॉलिंग तर मस्त झाली, 40ला विन होतं. तर आम्ही लगेचच आमचे दोन भालचंद्र, दाढेकीचे बॅट्समन सागरदादा आणि अर्णव, सुजितदादा दोघांनाही पाठवलं. रणजित आणि ऋषा तर ते दोघंही गेले. तर दोघांनीही मस्त सुरुवात केली होती. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर मित्रांनो, 2 बॉल 12 रनांची गरज होती. असेल तर सम्यकने तर पहिला व्हेरिएशन 6 सुरू ओढला. होतं. यावेळेला पाहूया प्रॉपर टायमिंग झालं का. साठी अजूनही सामना संपला गेल. सम्य केला. काय घडतंय, शेवटचा चेंडू स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल राजाला. सम्य केला. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा, याची देही याची डोळा, थरार क्रिकेटचा आपण पाहतोय. षटकांचा चेंडू होता. यावेळेला काय घडतंय, तर पहिला विजय स्पर्धेचा या ठिकाणी. तर मित्रांनो, दुसरा 6 तर काय बसला नाही आणि आम्ही पहिली मॅच हरलो. तर मित्रांनो, दुसरी मॅच तर एक नंबर झाले. पंकज दादाने कशी फिनिश केले ती बघाच. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू टोलावला, रिझल्ट पाहायचा आहे. चेंडू मात्र या ठिकाणी षटकार. मॅच संपली नाही मित्रांनी, अजून मॅच मधली मजा या ठिकाणी शिल्लक आहे. षटक संपण्याची घोषणा केली. 6 चेंडू आणि 13 धावा. मॅचची रंगत आहे. कशा प्रकारे सामना संपतोय, कोणाच्या दिशेने वळतोय या ठिकाणी पाहायचं आहे. विजयानुसार प्रेक्षकांनी लवकरात लवकर सतवून द्यायचं. असतील त्यांना विनंती असेल आपापली जागा घ्यायची आहे. अतिशय अटीतटीचा पुन्हा एकदा सामना. दोन्ही संघाचं अस्तित्व टिकवणं म्हणून हा सामना अतिशय महत्वाचा आहे. त्या अर्थी आपली सुद्धा जबाबदारी या ठिकाणी वाढते. लाईनमन म्हणून आपली चोख भूमिका या ठिकाणी असेल. बॉलर प्लीज, बॉलर प्लीज. बॉलर प्लीज. पुन्हा दिशेने डोळे चेंडू. एक धाव मात्र निश्चित. दुसरी धाव होतो का पाहायचा आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय पण एका धावाचे समाधान. 5 चेंडू 12 धावा. तनुज बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू सुद्धा तेवढ्या ताकदीचे आहेत. एक पंकज यांनी आलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार धरा अपेक्षा पुन्हा वाढवल्या त्या आंबेड संघाच्या. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तनुज, बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो पंकज. या ठिकाणी कमळ फुलेल का या ठिकाणी पाहायचं. पुन्हा एकदा चेंडू तोडवला. क्षेत्ररक्षण येतो झेलच्या खाली. झेल मात्र होत नाही. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा गुड आणि मिड विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 धाव आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. हळूहळू धावसंख्या वाढते. धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 27. 4 चेंडू आणि 10 धावा. मॅच मधली ट्विस्ट अजून बाकी आहे मित्र. हो, कुठला संघ या ठिकाणी फुली वाटचालीसाठी जाईल ही खासियत वांद्री सोमेश्वर संघाच्या पटांगणाची, की अंतिम टप्प्यापर्यंत एखादा सामना निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो तनुज याची गोलंदाजी. फुल टॉस चेंडू आहे. अपेक्षा असा चेंडू जातो का सीमारेषा पार. तेवढंच क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र जातो आर पार सीमेपार. सोमेश्वर षटकार.
धन्यवाद डीजे. 3 चेंडू आणि 4 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. आता मात्र दोन्ही संघाचे खेळाडूच्या मनामध्ये धाकधुकी वाढली असेल, परंतु ज्या प्रकारे कमळ पंकज आज फुललाय त्या पद्धतीने अपेक्षित असेल. पुन्हा चेंडू डोळण्याचा प्रयत्न केला. एक धाव मात्र निश्चित, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा ठिकाणी पूर्ण होतील. तिसरी धाव होते का हे मात्र पाहायचं. परंतु मला वाटतं पंकज आपल्याला स्ट्राईक निश्चितच ठेवेल. ज्या प्रकारे त्याची फलंदाजी आज बहरले. 2 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस आहे. अति तटीचा सामना आहे. अस्तित्व कसं असावं, सामना कसा असावा, एक चालता बोलता उदाहरण. जर टाय झाली तर एक एक गुण आपल्याला पुन्हा वाटून देण्यात येईल याची दक्षता घ्यायची आहे. पुन्हा एकदा पंकज तरुण याचा सामना करेल. कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहायचा. चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र निश्चित. आणि या ठिकाणी दुसरी धाव होते का पाहायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आज बरोबर आंबेड संघ या ठिकाणी विजयी या ठिकाणी झाला. वेल प्लेड पंकज. पंकज जोरात टाय होऊन लावून देत. वेल प्लेड पंकज. पुढील बास्केटबॉल पुन्हा आलेला. पंकज, वेल प्लेड पंकज. आपल्या संघासाठी धुवाधारची खेळ या ठिकाणी पाहायला मिळाली. एक चित्तधार 2 षटकार खणखणाटी आणि आपला या ठिकाणी फिरवला तो. तर मित्रांनो, तिसरी मॅच शेवटपर्यंत नक्की बघा. 1 बॉल 6 रनाचा थ्रिलर. आणि पुन्हा एकदा पंकजदा स्ट्रायकर होता. त्याने या मॅचमध्ये काय केलंय ते नक्की बघा. 1 नंबर मॅच झाली. वेट फॉर एंड. सांभाळली जाते. मात्र तुम्हाला खराब चेंडूचा सामना करावा लागेल. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतो. प्रॉपर टायमिंग झालंय का. हा यस येतो षटकार. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू. षटकार लगावलाय. कमबॅक केलं जाईल का. आता मध्ये पुण्याचे एकदा जबरदस्त फटका. खुद पर भरोसा देखील होता है क्या. स्वतःवर या ठिकाणी संयम राखावा लागेल. स्वतःवर आत्मविश्वास, स्वतःला स्वतः सिद्ध करावं लागेल. ते पंकज याला पुण्याचे एकदा गोलाच्या ट्रॅकवर गोलंदाज असेल. अवेज सुरेख डिलिव्हर केलाय. डॉट चेंडूची सांगता येते. थरार थरार आणि थरार. क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेट लागतील मित्रांनो. छत्री तुम्हाला पावसाला थांबवू शकत नाही. मात्र पावसात उभं राहण्याचे धाडस करू शकते. प्रयत्न तुम्हाला विजयाची खात्री देऊ शकत नाही. मात्र विजयाच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करण्याची संधी मात्र देऊ शकतात. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. अभिजित गोलंदाजीसाठी सज्ज असेल. यावेळेला मोठा प्रहार पाहूया. सक्सेसफुल ब्युटिफुल येतोय षटकार. फलंदाजी पाहायला मिळते यावेळेला. सुजिताच्या माध्यमातून वाडा कुणाचा असो, राडा मात्र मीच करणार हे सुजित दाखवून देतोय मित्रांनो. टीट फॉर टॅट चषक प्रत्युत्तर. जबरदस्त फलंदाजी ऑन फायर पाहायला मिळतोय सुजित. धावसंख्या असेल 32 धावा. 5 चेंडू आणि 12 धावा. काय सामना चाललाय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आसमान दाखवला. आसमानी टोला या ठिकाणी दळला गावला सुजिताच्या माध्यमातून. आता मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. म्हणून एकदा पंचाला क्रॉस करून चेंडू लागतोय. आता मात्र काय घडतंय. दांडी 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 गुल होतोय. सुजित याने षटकार लगावला. तदनंतर मात्र सुजित याला चारोखानं चित केलं जात आहे आणि सुजित याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय.
या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळालं. टीट फॉर टॅट जसं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. षटकार लगावला होता. तदनंतर सुजित याला माघारी झाले. आता मात्र 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. सामना अजून संपला नाही मित्रांनो. आता मात्र स्ट्राईकला आला असेल तो सम्यक, ज्याने मगाच्या सामन्यामध्ये षटकार लगावला होता तोच सम्यक मैदानाच्या आतमध्ये चाललाय. काय घडेल? एका बाजूला पंकज असेल, एका बाजूला सम्यक असेल, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज असेल. मात्र अभिजित गोलंदाजी साठी येतोय. संघर्ष पाहायला मिळतोय शेवटच्या चेंडूपर्यंत. क्रिकेट अडीचा खेळ मानला जातो. ग्लोरियस गेम ऑफ अनस्ट्रॅटर्जी असं म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळाला. यावेळेला फटका फसलाय. एक धाव तर मी ते दुसऱ्यासाठी प्रयत्न असेल का? मात्र पंकज याचा स्वतःकडे रिक्स घेतले पंकजाने, आणि आयुष्यात रिक्स घेतल्याशिवाय सक्सेस मिळत नाही मित्रांनो. ज्या ज्या वेळेला तुम्ही जोखीम घेता त्या त्या वेळेला तुम्हाला सफलता मिळते. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला स्वतःचा दर्जा सिद्ध करावा लागतो. पुन्हा एकदा, जोपर्यंत लढून होत नाही तोपर्यंत हार मानू नका. हा आपला इतिहास आपल्याला शिकवतो. षटफीच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा तेवढ्या वापरतून क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव तर मिळते. दुसरीसाठी प्रयत्न असेल का? आणि खराब फेकी पाहायला मिळते. तत्वर मिळते त्या 2 धावा. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 35 धावा. अजूनही 2 चेंडू 9 धावा असं समीकरण झालं नाही. इतिहास आमच्या हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानावर उभा आम्ही जिंकणं नियतीला शक्य नाही. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. तो पंकज याला अभिजित ऑन ट्रॅक असेल. यावेळेला सुरेख डिलेवर पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. तेच तरळ गोलंदाजी पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. काही सामना चाललाय. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. अभिजित क्रिकेटचा स्ट्रॅटेजी, जागतिक अस्मितेचा खेळ मानला जातो क्रिकेट. याचा थरार आपण पाहतोय. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. काय होणार माझ्या भावा? कोण हा सामना जिंकेल? कुणाचा डाव कुणावर हवी होणार आणि कोण जाणार खाऊन हा भाव? हे पाहण्याजोगं असेल. कोण कुणावर हवी होणार? शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर होत आहेत. अजूनही सामना संपला नाही. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. दर्जेदार सामना. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. रोमांचक थरार आपण पाहतोय. 1 चेंडू 6 धावा. एका चेंडूत 6 धावांची आवश्यकता. ज्याप्रमाणे 2011चा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनीने जिंकला होता तशा प्रकारची सामना या सामन्याची होईल का? समाप्ती होईल का? की गोलंदाजी ट्रॅकवर अभिजित या ठिकाणी मात करेल? आता मात्र पाहूया. उडावलंय. तर आम्ही तर मॅच हरलो. आम्ही घरी निघालो होतो. तेवढ्यात एक व्हिडिओ राहिला. अरे आजची बेस्ट कॅच ऑफ टुर्नामेंट.
तर आजचा माझा मोठा ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्व काही झालं, आम्ही गाडीला उभं होतो. आल्या गाडी भेटली आणि आम्ही निघालो घरी. तर खाली उतरलो तर सर्वांना लागली होती भूक. दिवसभर काही खाल्लं नव्हतं, तर वडापाव मागवला आणि चहा मागवली. तर मित्रांनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ एवढाच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.